मित्रांनो, मी आता ह्या काटेरी झाडाकडे उभा आहे. याला कोकणामध्ये सावरी असं म्हणतात. मराठीमध्ये याला काटेसावर वगैरे. इंग्लिशमध्ये याला बरीच नावं आहेत. रेड सिल्क कॉटन ट्री, सिल्क कॉटन ट्री, मलाबार कॉटन ट्री असं वगैरे. तर हे झाड साधारण ॲव्हरेजली 20-1 मीटर उंच होतं. आता याची हाईट 10 मीटर आहे फक्त. या झाडाची खासियत आहेत त्याची फुलं, जी साधारणपणे एवढ्या साईजची असतात. लालसर रंगाचा आणि 5 पाकळ्या त्याला असतात. त्याच्या आतमध्ये खूप सारा नेक्टर असतो. ज या झाडाचं फ्लॉवरिंग साधारण जानेवारीपासून स्टार्ट होते. ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत, एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळते. या झाडावरती जर तुम्ही पक्षी असाल किंवा पक्ष्याला बघायला तुम्हाला आवडत असेल, त्या झाडावरती खूप सारे पक्षी येऊन बसतात. जसे सूर्यपक्षी असेल, टेलर बर्ड असेल, बुलबुल आणि बॅबलर यांना सुद्धा या झाडाच्या फुलांवरती मकरंद घेताना बघितलंय. तुम्ही पाहू शकता हे झाडाचं पूर्ण खोड काट्यांनी वेढलेलं आहे. बेसिकली ह्या काट्यांचा उपयोग प्राण्यांपासून संरक्षणासाठी होतो. म्हणजे कोण येऊन त्याच्यावरती अटॅक करणार नाही. तर बाकी आपल्यासाठी बघायला तर या झाडाचा उपयोग मेडिसिनमध्ये सुद्धा आहे. लाकूड प्लायवूडमध्ये किंवा मॅच बॉक्स बनवण्यासाठी किंवा आणि मोबाईल्समध्ये सुद्धा वापरले जाते. ह्या झाडाला कॉटन ट्री किंवा सिल्क कॉटन ट्री का म्हणतात? कारण जेव्हा याच्यामधून याची जेव्हा फळे येतात, तेव्हा फळे पिकल्यावरती जेव्हा ती उघडतात, त्याच्या आतमध्ये कापसारखे फायबर असणारा एक पदार्थ असतो, म्हणून याला कॉटन ट्री वगैरे म्हणतात. रेड कारण याच्या फुलांमुळे त्याला लाल रंग संबोधित केला जातो.